नमस्कार सर्वांना. एके परफेक्शन अकॅडमीमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आजपासून आपण महाट्रान्सको वित्त व लेखा याच्या वरती काय करणार आहे, तर फक्त आणि फक्त एक्झाम ओरिएंटेड जे टॉपिक आहेत त्यांवरतीच चर्चा करणार आहे. तर बघा, ह्या अगोदर तुम्ही कधीही जीवनामध्ये अकाउंटिंग अभ्यासलं नसेल तरीही सुद्धा तुम्हाला महाट्रान्सकोमध्ये 110 पैकी 110 गुण मिळतील म्हणजे मिळतीलच. ओके, हे माझं तुम्हाला आश्वासन आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तर सलग आता बघा, हा पहिला पार्ट आहे. या पहिल्या पार्टपासून जेवढे काही मी भविष्यामध्ये 2 ते 3 महिन्यामध्ये पार्ट अपलोड करणार आहे ते तुम्हाला काळजीपूर्वक ओके एकहून एक जो काही व्हिडिओ असणार आहे तो बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी स्कोर मिळणार आहे. आज तुम्हाला समजेल की कशा प्रकारे IBPS प्रश्न विचारणार आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जे प्रश्न रिपीट झाले त्यांचा सुद्धा आपण या सिरीजमध्ये सराव करणार आहे. बघा, हे पेड बॅचचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये यूट्यूबवरती प्रोव्हाइड करून देण्याचं माझं एक टार्गेट आहे, मकसद आहे. ओके, तर सर्वांनी फक्त माझ्या या प्रयत्नासाठी या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमच्याकडे जेवढे काही गरजू विद्यार्थी आहेत जे महाट्रान्सकोसाठी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा. ओके, आणि हो, जर तुम्हाला एक पाऊल पुढे आणखी जर प्रॅक्टिस करायची असेल, तुम्हाला जबरदस्त ई बुक आणि मॉक टेस्ट जर हवे असतील तर तुम्ही हा कोर्स नक्कीच परचेस करू शकता. यावरती बघा, काम करणे सुरू आहे. फॉर्म भरणे स्टार्ट होण्या अगोदर हा संपूर्ण कोर्स अपलोड होऊन जाईल. ओके, काळजी करण्याचं काही कारण नाही. आजच्या तारखेमध्ये तुम्हाला 11वी इयत्ता 11वीचं डिटेल्ड इंग्लिश नोट्स आणि MCQ नोट्स ओके हे जे काही आहे कंटेंट ते आपण अपलोड केलेले आहे. मराठी व्याकरणच्या नोट्स सुद्धा याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत. ओके, तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला अकाउंटिंग शिकण्यासाठी ओके आपण बघा, सर्वांना माहिती आहे गरज ही कशी आहे, तर शोधाची जननी आहे. कशी आहे, तर शोधाची जननी आहे. मग लोकांना गरज का पडली बरं लेखांकनाची? लेखांकन काय आहे, तर ह्या गोष्टी अगोदर समजणे फार गरजेचे आहे. ओके, सर्वांनी फक्त काय करायचं आहे, व्हिडिओ बघितल्यानंतर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला अथवा न आवडला, आवडला की नाही. ओके, हे सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं म्हणजे सांगायचंच आहे. तर बघा, इंग्लिशवाल्या विद्यार्थ्यांसाठी व्हाय वॉज अकाउंटिंग नीडेड, लेखांकनाची गरज का पडली. ओके, लेखांकनाची निर्मिती का झाली हे अगोदर आपल्याला समजावं लागेल. एक म्हण आहे बघा मराठीमध्ये, जिथे व्यवहार तिथे लेखा, नसे लेखा तर होईल फसवा. ही म्हण अतिशय इम्पॉर्टंट आहे. बघा, आता माणसाची काहीही करण्याची जी उत्सुकता आहे त्यातूनच लेखाक्रमाची अकाउंटिंगची काय झालेली आहे, तर जन्म झालेला आहे. ओके, समजून घ्या. आता बघा, काय पॉइंट आहेत महत्त्वपूर्ण की लेखांकनाची गरज भासली. पहिला पॉइंट आहे की व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी लेखांकनाची गरज भासली. टू रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन सिस्टमॅटिकली. प्रश्न विचारू शकता बरं का, एक एक गोष्ट एकदम तुमचं डीपली तुम्हाला करून ठेवायचं आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न टाकला लगेच उत्तर निघालं पाहिजे. ओके, एके परफेक्शन अकॅडमीचे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर कुठल्याच प्रकारे तुम्हाला बोर न होता हा व्हिडिओ बघायचा आहे. कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जरी आपल्याला बोर वाटत असतील तरी सुद्धा आजच्या सेशनमधून तुम्हाला एक प्रश्न परीक्षेत विचारतील म्हणजे विचारतीलच. ओके, तर बघा, लेखांकनाची गरज का पडली, तर टू रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन सिस्टमॅटिकली, व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी. बघा, आता व्यापारातील व आर्थिक व्यवहारांची योग्य नोंद ठेवण्यासाठी काय केलं, तर लेखांकनाची गरज भासली आणि त्याच्यातूनच लेखांकनाची काय झाली, तर निर्मिती झाली. यानंतरचा प्रश्न घ्या आता, भविष्यातील माहिती मिळवण्यासाठी. तर बघा, टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन फॉर फ्युचर डिसिजन्स. आता बघा, भविष्यामधील निर्णय घेण्यासाठी, भविष्यातील माहिती मिळवण्यासाठी या गोष्टीची गरज भासली. बघा आता, ओके, यानंतर जर पाहिलं तर लेखांकनाची गरज भासली ते म्हणजे काय, तर नफा तोटा मोजण्यासाठी. टू कॅल्क्युलेट प्रॉफिट और लॉस. बरोबर आहे ना, व्यवसाय करताय कशासाठी, पैसा कमवण्यासाठी. मग पैसा जर कमवणे आहे तर व्यवसायामध्ये तोटा झाला नाही पाहिजे, त्या गोष्टीसाठी ते नोंद करण्यासाठी लेखांकनाची गरज भासलेली आहे, लक्षात ठेवा. टू कॅल्क्युलेट प्रॉफिट और लॉस. यानंतर क्वेश्चन नंबर 4, बघा, लेखांकनाची गरज पॉईंट नंबर 4 काय, तर मालमत्तेची व जबाबदाऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी. टू नो असेट्स अँड लायबिलिटीज. मराठी आणि इंग्लिश बोथ भाषा आपण घेऊन चालूया. सर्वात जास्त इंग्लिश भाषेचाच प्रयोग करणार आहे ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करू त्यावेळेस. ओके, आणि थिअरोटिकलमध्ये आपण मराठीमध्ये सर्वांना समजते त्यामुळे मराठीमध्ये घेऊया. ओके, परंतु जे मेन पॉईंट असतील ते इंग्लिशमध्येच तुम्हाला घेण्याचा प्रयत्न करेल, म्हणजेच दोन्ही भाषेतील विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल म्हणून.
तर बघा टू नो असेट्स अँड लायबिलिटी. तर बघा व्यवसायामध्ये असेट किती आहे आपली, त्यानंतर लायबिलिटीज किती आहे म्हणजे संपत्ती किती आहे, देयता किती आहे हे जाणून घेण्यासाठी लेखांकनाची गरज आपल्याला भासलेली आहे. तसेच बघा काय तर विवाद टाळण्यासाठी आणि कायदेशीर आधारासाठी म्हणजे बघा टू अवॉइड डिस्प्यूट्स अँड फॉर लीगल एव्हिडन्स. आता बघा व्यवसाय सुरू करत असताना पार्टनरशिप होऊ शकते किंवा कंपनी मध्ये 50 पेक्षा जास्त पार्टनर असतात, ते एकत्र येतात. ओके, त्यांच्यामध्ये विवाद साहजिक गोष्ट आहे, विवाद होऊ शकते. ओके, तर विवाद झाल्यानंतर काय प्रूफ म्हणून काय द्यावं, तर त्यासाठी अकाउंटिंगची गरज भासलेली आहे, लक्षात ठेवा. आणि विवाद झालाच नाही पाहिजे यासाठी सुद्धा अकाउंटिंग आहे. ओके, म्हणतात ना सवलिखा, बघा सवबका एक लिखा म्हणजे बघा लिहून ठेवणे. ओके, लेखांकन करणे फार महत्वाचं आहे. यानंतर बघा पॉइंट नंबर 6, कर व इतर वैध संस्थांसाठी माहिती पुरवण्यासाठी टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू टॅक्स अँड रेग्युलेटरी ऑथॉरिटीज साठी. समजून घ्या आता, कर विभाग व अन्य वैधानिक संस्थांना आवश्यक माहिती देण्यासाठी लेखांकन हे कसे आहे तर गरजेचे आहे. बघा आता एक पॉइंट घेतो आणि त्यानंतर इम्पॉर्टंट गोष्टीवरती सुरुवात करतो. बघा आता लेखांकनाची गरज का पडली. 7वा पॉइंट आहे की व्यवसायाची आर्थिक स्थिती दर्शवण्यासाठी टू शो फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. काय टू शो फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस, इंग्लिश वाल्यांनी लक्षात ठेवा. ओके, व्यवसाय सध्या आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे का नाही हे दाखवण्यासाठी लेखांकन काय तर आवश्यक आहे. बघा आता लेखांकनाची गरज का पडली याचा आपण एक निष्कर्ष सांगतो तुम्हाला. तर बघा लेखांकनाची गरज व्यवहारांची योग्य नोंद ठेवणे, त्यानंतर नफा तोटा कळणे, त्यानंतर भविष्यातील नियोजन करणे यासाठी भासते. आणि व्यवसायामध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता राहावी यासाठी लेखांकन कसं आहे तर अत्यावश्यक आहे. आवश्यक आहे का नाही तर अत्यावश्यक आहे, लक्षात ठेवा. आता बघा वेगवेगळ्या काळामध्ये लेखापालाची भूमिका काय होती, रोल ऑफ अकाउंटिंग इन डिफरंट पिरियड्स हे समजून घेऊ. बघा इथं तुम्हाला कोपऱ्यामध्ये एक सीए दिसत आहे जो काय करत आहे अकाउंटिंग करण्याचं काम करत आहे. तर बघा वेगवेगळ्या काळामध्ये लेखापालाची भूमिका, रोल ऑफ अकाउंटंट इन डिफरंट पिरियड्स. बघा आता वेगवेगळ्या काळात लेखापालाची भूमिका काय होती. तर पहिला काळ कोणता असेल रे तर एन्शियंट टाइम. कोणता होता, प्राचीन काळ होता. मग त्यावेळेस लेखापाल अकाउंटंट काय करायचा तर त्यावेळेस बघा काय होतं तर बघा व्यापार, कर, पिके आणि साठा यांची हस्तलिखित नोंद ठेवणे. ओके, हे काम करत असे. नोंदी मातीच्या फळ्या, तांब्याचे पत्रे आणि भिंतीवरती कोरून केली जात असे. प्रश्न विचारू शकता की अगोदर नोंदी हे कशावरती करत असायचे प्राचीन काळामध्ये, तर उत्तर आहे मातीच्या फळ्या, तांब्याचे पत्रे आणि भिंतीवर कोरून. तसेच बघा लेखापाल म्हणजे काय तर हा सामाजिक दृष्ट्या महत्वाचा व्यक्ती असतो, कारण तो राजाच्या धनाचा हिशेब ठेवत असे त्या काळामध्ये. केव्हा, जेव्हा राजेशाही होती, प्राचीन काळ होता तेव्हा. इंग्लिशमध्ये जर समजून घेतलं तर मेंटेनिंग मॅन्युअल रेकॉर्ड्स ऑफ ट्रेड, टॅक्स अँड स्टॉक. अकाउंट्स वर रिस्पेक्टेड ॲज दे हँडल द किंग्स वेल्थ. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता यानंतर जर पाहिलं तर मध्ययुगीन काळामध्ये लेखापालाची काय भूमिका होती, रोल इन मेडिवल पिरियड. तर बघा दुहेरी नोंद प्रणालीचा वापर याच काळामध्ये सुरू झाला. प्रश्न विचारू शकतील की कोणत्या काळामध्ये दुहेरी नोंद प्रणालीचा वापर सुरू झाला. उत्तर द्यावं लागेल मध्ययुगीन काळ म्हणजेच मेडिवल पिरियड. ओके, त्यामुळे लेखापालांची जबाबदारी वाढली. व्यापाऱ्यांचे व सावकारांचे हिशेब नीट ठेवणे, नफा तोटा काढणे ही मुख्य कामे होती. लेखापाल म्हणजे काय तर विश्वासू सल्लागार. आता समजून घ्या याला काय म्हणायचं माहितीये का, प्राचीन काळामध्ये लेखापालाला सामाजिक दृष्ट्या महत्वाचा व्यक्ती. ओके, अगोदर काय म्हणायचे प्राचीन काळामध्ये लेखापालाला तर सामाजिक दृष्ट्या महत्वाचा व्यक्ती. त्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये त्याला विश्वासू सल्लागार म्हणत. व्यापारी आणि त्याच्या सल्ल्याने ते निर्णय घेत असत म्हणून त्याला विश्वासू सल्लागार म्हणत. इंग्लिश मध्ये समजून घ्या, विथ द डबल एंट्री सिस्टम अकाउंटंट्स हँडल कॉम्प्लेक्स रेकॉर्ड्स अँड वर ट्रस्टेड ॲडवायझर्स इन अ बिझनेस डिसिजन. ओके, तो विश्वासू सल्लागार म्हणून काम करत असायचा व्यापारी निर्णयामध्ये. यानंतरचा प्रश्न घ्या आता, औद्योगिक क्रांतीच्या काळात काय भूमिका होती त्याची, ड्युरिंग इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. बघा जग हे गतिशील केव्हापासून झालं, ज्यावेळेस औद्योगिक क्रांत्या झाल्या त्यापासून. ओके, लक्षात ठेवा. तर त्याच काळापासून अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी झाल्या तर ते आता बघूया. तर बघा ड्युरिंग इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन मध्ये लेखापालाची भूमिका काय होती. तर बघा मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारे व्यावसायिक लेखापाल हे काय झाले तर उदयास आले. तसेच बघा उत्पादन खर्च, वेतन, साठा यांचा तपशीलवार लेखा तयार करणे हे काय होतं तर त्यांचं काम होतं.
ओके, बजेट व नियोजन यामध्ये लेखापाल महत्वाचे स्थान घेऊ लागले. ओके, इंग्लिश मध्ये समजून जर घ्यायचं झालं तर प्रोफेशनल अकाउंटंट्स एमर्ज, दे हँडल कॉस्ट अकाउंटिंग अँड बजेटिंग इन लार्ज इंडस्ट्रीज. ओके, यानंतर आधुनिक काळ. आता आधुनिक काळामध्ये लेखापालाची काय भूमिका होती रे? रोल इन मॉडर्न इरा. तर समजून घ्या, टॅक्स किती झाला त्याचं प्लॅनिंग करणे, त्याचं ऑडिट करणे, आर्थिक विश्लेषण करणे आणि सल्ला देणे, या सर्व भूमिका कोण पार पाडतो? तर लेखापाल पार पाडतो. केव्हा? तर आधुनिक काळामध्ये. तर बघा, संगणक व सॉफ्टवेअर वापरून कार्यक्षमता वाढली आणि कायदेशीर नियमांचे पालन म्हणजे कंप्लायन्स हेही लेखापालाचे काय झालेले कर्तव्य झालेले आहे. असं नाही की टॅक्स वाचावा म्हणून काही बेकायदेशीर सुद्धा तिथं अकाउंटिंग करा, असं बिलकुल नाही. समजून घ्या, रोल ऑफ अकाउंटिंग डिफरंट पिरियड्स आपण अभ्यासत आहे आणि सध्या रोल इन मॉडर्न इरा आहे. लक्षात ठेवायचं आहे, रोल इन मॉडर्न इरा काय सांगते? तर अकाउंटंट्स नाउ एंगेज इन टॅक्स प्लॅनिंग, ऑडिटिंग, अनालिसिस अँड एन्श्योर लीगल कंप्लायन्स युझिंग डिजिटल टूल्स. ओके, लक्षात ठेवा. आता जर पाहिलं आजचा काळ, ओके, आजच्या काळामध्ये लेखापाल काय काम करते? अकाउंटंट म्हणून काम करते आजच्या काळामध्ये. तर बघा, आजच्या काळामध्ये म्हणजे 21व्या शतकामध्ये काय असते? तर सीए असते. कोण कोण असते? सीए चार्टर्ड अकाउंटंट असतो. त्यानंतर सीएमए असते म्हणजे कॉस्ट अकाउंटंट असतो. त्यानंतर सीएएस असतो म्हणजे कंपनीचा सेक्रेटरी. या व्यावसायिक भूमिका फायनान्शियल ॲडवायझर, तसेच डेटा ॲनालिस्ट, फॉरेन्सिक अकाउंटंट अशा विविध क्षेत्रात काम जागतिक स्तरावर काम करणारे लेखापाल मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये सध्या काय तर सक्रिय आहे. ओके, तसं जर पाहिलं तर माझं सुद्धा काम एक लेखापाल सारखंच होतं. सर्वांना माहितीच असेल मी कोण आहे, तर एक डेटा ॲनालिस्ट आहे. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आपण वर्क केलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. आता बघा, अकाउंटंट्स टुडे आर मल्टी स्किल्ड प्रोफेशनल्स वर्किंग ग्लोबली इन व्हेराईड रोल्स लाईक ॲडवायझर, ॲनालिस्ट अँड ऑडिटर. ओके, लक्षात ठेवा. हे कोणाचं काम आहे सध्याच्या काळामध्ये? तर अकाउंटंटचं काम आहे 21व्या शतकामध्ये. ओके, आता बघा, तुम्ही कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करा, तुम्हाला त्या गोष्टीचा इतिहास अभ्यासणे फार गरजेचं असते. ओके, तर आता आपण अभ्यासूया हिस्ट्री ऑफ अकाउंटिंग, म्हणजेच काय तर हिशोबशास्त्राचा इतिहास. ओके, द हिस्ट्री ऑफ अकाउंटिंग. बघा, इथं तुम्हाला अकाउंट शास्त्राची बघा इथं काय असायचं अगोदर, दगड मिट्टी वगैरे याच्यावरती अकाउंटिंग करताना दिसत, अशा प्रकारे आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आता संगणकावर काम आलेलं आहे. ओके, तर आपण आता जे हिस्ट्री आहे अकाउंटिंगची ते एकदम डिटेलमध्ये आणि जे परीक्षेत येईल ना ते अभ्यासूया. तर बघा, आता हिस्ट्री ऑफ अकाउंटिंग, हिशोबशास्त्राचा इतिहास. तर बघा, ओरिजिन ऑफ अकाउंटिंग म्हणजेच प्राचीन सुरुवात, ओरिजिन ऑफ अकाउंट प्राचीन सुरुवात कशी झाली? तर बघा, हिशोबशास्त्राची सुरुवात इसवी सन पूर्व 4000 मध्ये कोठे झाली? तर मेसोपोटेमिया येथे झालेली आहे. बघा, आता जेवढी प्राचीन सभ्यता तेवढाच आपला हिशोबशास्त्राचा इतिहास आहे. जेव्हापासून बघा सभ्यता जी असते ना त्याची निर्मिती झाली तेव्हापासूनच अकाउंटिंगचा जन्म झालेला आहे. लक्षात ठेवा. केव्हापासून? तर इसवी सन पूर्व 4000, इसवी सन पूर्व 4000. लक्षात ठेवा, म्हणजे जवळपास 6500 वर्षापासून आपण अकाउंटिंग अभ्यासत आहे, म्हणजे करत आहे माणूस. ओके, तर मग ओरिजिन अकाउंटिंग काय सांगते आपल्याला? तर बघा, हिशोबशास्त्राची सुरुवात हे इसवी सन पूर्व 4000 मध्ये झालेली आहे. ओके, आता प्रश्न विचारू शकता तुम्हाला केव्हापासून झाली? तर इसवी सन पूर्व 4000. कोठे झाली? तर मेसोपोटेमिया. ओके, लक्षात ठेवा, मेसोपोटेमिया जर ऑप्शन मध्ये नसेल तर उत्तर द्यायचं आहे बेबीलोन. ओके, लक्षात ठेवा. आणखी तुम्हाला प्रश्न विचारू शकता, वाणिज्य नगरी म्हणून कोणत्या शहराला ओळखण्यात येते? तर उत्तर द्यायचं आहे तुम्हाला बेबीलोन नावाच्या शहराला काय म्हणतात? तर वाणिज्य नगरी म्हणून ओळखण्यात येते. लक्षात ठेवा, दोन्ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा, तेथे व्यापार साठा कर याची नोंद मातीच्या फळ्या म्हणजे क्ले टॅबलेट्स वापरून केली जात होती. ओके, म्हणजे याचं उत्तर 3 बरोबर आहे. यानंतर बघा, इजिप्तमध्ये पीक आणि कर संकलनाची नोंद ठेवली जात होती. तसेच भारतामध्ये काय झालं? आता तुम्ही म्हणाल सर एवढं विदेशामध्ये झालं, मग भारतामध्ये लेखाकर्माचं काहीच नाही का? तर आहे. तर समजून घ्या, सर्वात प्राचीन वेद जर म्हटलं तर कोणता आहे? ऋग्वेद आहे. मग ऋग्वेदामध्ये सुद्धा अकाउंटिंग या शब्दाचा काय उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतर मनुस्मृती आणि त्यानंतर कौटिल्याचे अर्थशास्त्र यामध्ये सुद्धा लेखांकनाची संकल्पना आपल्याला दिसून येते. ओके, लक्षात ठेवा. यानंतर बघा, कौटिल्याने लेखापाल व लेखापरीक्षक यांचा उल्लेख केलेला आहे. आता परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारू शकतात की अर्थशास्त्र नावाचे पुस्तक कोणी लिहिले? तर उत्तर द्यायचं आहे कौटिल्य.
कौटिल्याच्या अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये कोणत्या अकाउंटिंगच्या जो काही संज्ञा आहे यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे? तर उत्तर द्यायचं आहे लेखापाल आणि लेखापरीक्षक. कोणकोणता? लेखापाल आणि लेखापरीक्षक या दोन संज्ञांचा उल्लेख करण्यात आलेला आहे कौटिल्याच्या अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये. ओके, आता बघा रोमन काळामध्ये काय होता इतिहास? तर बघा इथं ॲडव्हर्सरिया वाय कोडेक्स अशा प्रकारचं तुम्हाला बुक्स दिसत असेल. तर रोमन काळामध्ये काय असायचं? तर रोमन साम्राज्यामध्ये कर संकलन आणि सैन्याचा खर्च यासाठी सविस्तर हिशोब ठेवला जाई आणि जे खाते वापरत असत त्याला म्हणायचे ॲडव्हर्सरिया आणि कोडेक्स. काय म्हणायचे? ॲडव्हर्सरिया आणि कोडेक्स. लक्षात ठेवा रोमन काळामध्ये. यानंतर जर पाहिलं तर बघा तिसरं डबल एंट्री सिस्टम म्हणजेच काय रे? तर दुहेरी नोंद प्रणाली. बघा हा जो व्यक्ती आहे हा कोण आहे? तर हा फादर ऑफ अकाउंटिंग आहे ज्यांचं नाव आहे लुका पॅसिओली. ओके, लक्षात ठेवा खूप टॅलेंटेड पर्सन आहे. हे कोण होते? हे अकाउंटंट होते का? ओके, तर बघा हे अकाउंटंट होते का? बिलकुल नाही. यांनीच अकाउंटंटचा काय केलेला जन्म. हे एक गणितज्ञ होते आणि इटालियन भिक्षू होते. लक्षात ठेवा हे कोण होते? इटालियन भिक्षू आणि गणितज्ञ होते. लक्षात ठेवा यांनी काय केलं तर 1494 मध्ये लुका पॅसिओलीनं काय केलं तर सुम्मा डी अरिथमेटिका या पुस्तकामध्ये डबल एंट्री सिस्टीम याचे काय केलेले आहे? वर्णन केलेलं आहे सुम्मा डी अरिथमेटिका नावाच्या पुस्तकामध्ये. यांनी काय सांगलं मग डबल एंट्री सिस्टीम मध्ये की प्रत्येक व्यवहारामध्ये डेबिट म्हणजे जमा आणि क्रेडिट म्हणजे काय तर नामे हे दोन पैलू असतात. लक्षात ठेवा. बघा इथं थोडंसं मराठी आणि इंग्लिश मध्ये कन्फ्यूज. बघा डेबिट म्हणजे काय रे? तर नावे. ओके, डेबिट म्हणजे काय? नावे. आणि क्रेडिट म्हणजे काय तर जमा. अशा प्रकारचे दोन पैलू असतात. त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे. डेबिट म्हणजे नावे आणि क्रेडिट म्हणजे काय तर जमा. ओके, म्हणूनच लुका पॅसिओली यांना फादर ऑफ अकाउंटिंग असे काय केले जाते तर म्हटल्या जाते. ओके, लुका पॅसिओली यांना काय म्हणतात मग? फादर ऑफ अकाउंटिंग. ओके, यांनी दुहेरी म्हणजे डबल एंट्री सिस्टमचा काय केलेला आहे? दुहेरी नोंद प्रणालीचा शोध लावला म्हणून त्यांना फादर ऑफ डबल एंट्री सिस्टम सुद्धा म्हटलं जाते. लक्षात ठेवा दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकच लुका पॅसिओली. डन. यानंतर जर पाहिला आपण हिस्ट्री तर इव्होल्युशन इन युरोपमध्ये याचा विकास कसा झाला तर समजून घ्या. 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये जॉईंट स्टॉक कंपनी हे स्थापन झाली आणि लेखांकनाची तेव्हा त्यांना काय झाली तर गरज भासली आणि इथून कंपनीतील भागधारकांना हिशेब दाखवणे आवश्यक झाले. ओके, लक्षात ठेवा इथं सुद्धा अकाउंटिंगची गरज भासलेली आहे. लक्षात ठेवा इथून सुद्धा याचा जन्म झालेला आहे. ओके, प्रत्येक देशाने आपापल्या परीने काय केलं तर अकाउंटिंग हे निर्माण करण्याला सुरुवात केली. त्यांच्या पद्धतीने ठेवायला सुरुवात केली. आता यानंतर बघा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन म्हणजे औद्योगिक क्रांती. 18व्या शतकामध्ये काय झालं तर मोठ्या उद्योगांमुळे कॉस्ट अकाउंटिंग, बजेटिंग व फायनान्शियल मॅनेजमेंट यांचा जन्म झाला. विचारू शकता की कोणत्या शतकामध्ये किंवा कोणत्या क्रांतीच्या दरम्यान कॉस्ट अकाउंटिंग, बजेटिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट यांचा जन्म झाला तर उत्तर द्यायचं आहे औद्योगिक क्रांती 18वं शतक. ओके, यानंतर जर पाहिलं तर 6वं फॉर्मेशन ऑफ प्रोफेशनल बॉडीज व्यावसायिक संस्थांची स्थापना कधी झाली? फॉर्मेशन ऑफ प्रोफेशनल बॉडीची स्थापना केव्हा झाली? व्यावसायिक संस्थेची स्थापना केव्हा झाली तर ते झालेले 1854 मध्ये. बघा आता CAEW म्हणजेच काय तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स इन इंग्लंड अँड वेल्स. बघा काय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स इन इंग्लंड अँड वेल्स याची स्थापना केव्हा झाली तर 1854 मध्ये झाली. ओके, हे काय आहे तर हे अकाउंटन्सी एक व्यावसायिक शिस्त म्हणून काम बघायची. ओके, डिग्री कॉलेज असायचं हे. यानंतर बघितलं तर सातवं जर पाहिलं हिशोबशास्त्राच्या इतिहासामध्ये हिस्ट्री ऑफ अकाउंटिंग मध्ये तर ते आहे मॉडर्न इरा ऑफ अकाउंटिंग म्हणजेच आधुनिक काळ 20वं शतक. तर बघा 20व्या शतकामध्ये काय झालं तर कम्प्युटर आलं, सॉफ्टवेअर आलं जसे की टॅली, SAP, एक्सेल. यामुळे काय झालं तर लेखा डिजिटल स्वरूपामध्ये झाली. ओके, इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड तयार करण्यात आले. मग त्यानंतर IFRS म्हणजेच इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड सुद्धा तयार करण्यात आले. कुठंतरी बघा आता चीन मधले लोक वेगळ्याच पद्धतीनं अकाउंटिंग करायचे, भारतातले वेगळेच करायचे, इटली मधले वेगळेच करायचे, रोम मधले वेगळेच करायचे, अमेरिकेतले वेगळेच करायचे. मग कुठंतरी यामध्ये एकसाधता, अर्थसंगतता आली पाहिजे यासाठी त्यांनी काय केलं तर मॉडर्न इरा ऑफ अकाउंटिंगची सुरुवात केली आणि संस्था स्थापन केली इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स. काय तयार केले त्यांनी? इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स तयार केले, मानके तयार केले. ओके, लक्षात ठेवा. विचारू शकता IFRS चा फुल फॉर्म काय? मग उत्तर द्यायचं आहे इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स. ओके, डन. फुल फॉर्म विचारतात तुम्हाला परीक्षेमध्ये.
यानंतर जर पाहिलं तर बघा आता दुसऱ्या देशामध्ये वेगळं होतं, मग भारतामध्ये काय झालं तर भारतातला जर इतिहास जाणून घेतला तर अकाउंटिंग इन इंडिया, भारतात लेखांकनाचा विकास कसा झाला. ओके, तर बघा 1949 मध्ये ICAI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ची स्थापना झाली. प्रश्न विचारू शकता परीक्षेमध्ये तुम्हाला की ICAI ची स्थापना केव्हा झालेली आहे. मग काय उत्तर द्याल तुम्ही 1949 मध्ये. ICAI चा फुल फॉर्म काय असेल तर ते आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. काय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. भारत सरकारच्या कायद्याद्वारे लेखापालांना अधिकृत मान्यता ह्याच द्वारे देण्यात आली. ओके, यानंतर बघा AS बघा आता इंडियन काय AS म्हणजेच काय तर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स. AS चा फुल फॉर्म काय होते अकाउंटिंग स्टँडर्ड्स. ओके, लक्षात ठेवा लेखांकन मानके. हे काय झालं तर हे IFRS ची सुसंगत झालेले आहे. मग IFRS चा फुल फॉर्म काय आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. बघा इथं तुम्हाला लोगो दिसेल कशाचा तर द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचा. ओके, लक्षात ठेवा सर्वांनी फक्त एकदा काम करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये IFRS चा फुल फॉर्म काय असेल याचं उत्तर द्यायचं आहे. आता बघा हिस्ट्री ऑफ अकाउंटिंग म्हणजेच हिशोबशास्त्राचा इतिहास. बघा काय हिस्ट्री ऑफ अकाउंटिंग म्हणजेच हिशोबशास्त्राचा इतिहास. तर बघा आपण जे काही अभ्यासलं त्याचं एक क्रॉनिकल टेबलमध्ये म्हणजे थोडंसं काय करूया रिव्हिजन करूया. ओके, आय थिंक तुम्हाला हिस्ट्री ऑफ अकाउंटिंग एकदम क्लिअर झालेलं असेल. ओके, आता काय करूया त्याचा कालानुक्रमिक तक्ता बघूया, अभ्यासूया. हा तक्ता जरी वाचला तरी तुम्हाला इतिहास वाचण्याची गरज नाही अकाउंटिंगचा. ओके, आता बघा इसवी सन पूर्व 4000 मध्ये काय झालं तर मेसोपोटेमियात लेखनाचा प्रारंभ झाला. जसे की मातीच्या फळ्या. मातीचा फळा हे विचारू शकता कुठे निर्माण झाला, याचा वापर कुठे झाला तर मेसोपोटेमिया येथे झाला. कशावरती तर मातीच्या फळ्यावरती. यानंतर जर पाहिलं तर इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये काय झालं तर कौटिल्याचे अर्थशास्त्र भारतातील लेखा व लेखा परीक्षणासाठी वापरण्यात येऊ लागलं. त्यानंतर 1494 मध्ये काय झालं तर लुका पॅसिओली नावाच्या व्यक्तीने डबल एंट्री सिस्टम म्हणजे दुहेरी नोंद प्रणालीचं वर्णन केलं. त्यानंतर 17व्या शतकामध्ये काय झालं तर इंग्लंडमध्ये कंपनी लेखा सुरू झाली. तसेच 18व्या शतकामध्ये काय झालं तर औद्योगिक क्रांती झाली आणि तिथून खर्च लेखांकी म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगची सुरुवात झाली. कॅटची लक्षात ठेवा विचारतात कॅटची सुरुवात केव्हापासून झाली तर उत्तर आहे 18वे शतक औद्योगिक क्रांती. ओके, यानंतर बघा 1854 मध्ये काय झालं तर ICAEW ची स्थापना झाली. तसेच 1949 मध्ये काय झालं तर ICAI मध्ये भारतामध्ये स्थापन झालं. आणि 2000 नंतर काय झालं तर IFRS आणि इंडियन जे अकाउंट स्टँडर्ड्स आहेत म्हणजेच यांचं काय झालं तर निर्मिती झाली. तसेच डिजिटल लेखा ठेवायला सुरुवात झाली आणि सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणावरती वापर करण्यात येऊ लागला. हे झालं संपूर्ण टोटल हिशोबशास्त्राचा इतिहास. आय थिंक सर्व विद्यार्थ्यांना ह्या सर्व गोष्टी कडून चुकलेल्या असतील. यावरती प्रश्न विचारतेच IBPS. ओके, याला इग्नोर करून चालणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की कुठल्याच प्रकारे व्हिडिओला स्किप न करता तुम्हाला बघायचं आहे. समोरचे जे काही मी व्हिडिओ घेऊन येईल जवळपास आपण यावरती 100 व्हिडिओ घेऊन येईल मी, जेणेकरून बघा 100 तास जर अभ्यास केला तर जबरदस्त तुम्हाला पैकीच्या पैकी 110 गुण मिळून जातील. ओके, आणि एक गोष्ट तुम्हाला डिटेलमध्ये शिकवेल जेणेकरून काय होईल माहिती आहे का तुमचा एक सुद्धा स्कोर जाणार नाही आणि भविष्यामध्ये तुम्ही ड्युटी ज्या वेळेस कराल त्यावेळेस सुद्धा तुमच्या या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. ओके, आता बघा आपण पिओनर्स ऑफ अकाउंटिंग. ओके, लेखांकनाचे जनक. बघा लेखांकनाचा जनक कोण आहे, फादर ऑफ अकाउंटिंग कोण आहे, मग त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं, त्याचं ट्रान्सलेशन कोण केलं, मग कोण नव्याने रचना केली, या सर्व बारकाईने गोष्टी आता आपण अभ्यासूया. ओके, यावरती प्रश्न तुम्हाला बघायला मिळतो कोणतीही एक्झाम असो. बघा आता पहिलं काय रे पॉइंट तर फादर ऑफ अकाउंटिंग कोण आहे. तर बघा लेखांकनाचे जनक कोण आहेत तर लेखांकनाचे जनक हे आपले प्रिय लुका पॅसिओली आहेत. हे कोणत्या देशाचे आहेत तर इटलीचे आहेत. लक्षात ठेवा. ओके, इटलीचे आहेत ते लुका पॅसिओली. यानंतरचा प्रश्न जर पाहिला तर 1494 मध्ये त्यांनी काय केलं, ही रोट अ बुक सुम्मा डी अरिथमेटिका जिओमेट्रिका प्रोफेशनल ॲट प्रॉपोर्शनलिटा अशा प्रकारचं पुस्तक. बघा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे माहिती आहे का, फक्त एवढं लक्षात ठेवा सुम्मा डी अरिथमेटिका. ओके, काय लक्षात ठेवू सांग पुस्तकाचं नाव सुम्मा दी
अरिथमेटिका. ओके, सुम्मा डी अरिथमेटिका एवढं जरी नाव ठेवलं आणि 1494 हे जर लक्षात ठेवलं आणि याच हे कोण लिहिलं तर लुका पेसिओली, तरी सुद्धा तुम्हाला स्कोर मिळते. ओके, 1494 सुम्मा डी अरिथमेटिका. ओके, कोणी लिहिलं तर लुका पेसिओली यांनी. ओके, या पुस्तकामध्ये त्यांनी काय केलं तर त्यांनी बघा कॉन्सेप्ट्स ऑफ डबल एंट्री सिस्टम याची काय केलेले आहे, हे जे काय तत्व आहे दुहेरी लेखा प्रणालीचं ते समाविष्ट केलेलं आहे, लक्षात ठेवा. तसेच बघा हे कोणत्या भाषेमधलं पुस्तक होतं यावरती सुद्धा प्रश्न विचारतात. तर रिटन इन लॅटिन लँग्वेज हे जे पुस्तक होतं हे लॅटिन भाषेमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. कोणत्या देशाचा नागरिक आहे लुका पेसिओली? इटलीचा. हा कोण आहे तर फादर ऑफ अकाउंटिंग आहे. यांनी पुस्तक कोणतं लिहिलं तर सुम्मा डी अरिथमेटिका. कधी लिहिलं तर 1494 मध्ये. या पुस्तकामध्ये काय आहे तर डबल एंट्री सिस्टम आहे आणि हे कोणत्या भाषेतील पुस्तक आहे तर ते आहे लॅटिन लँग्वेजचं. ओके, आय थिंक सर्वांना या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. आता आपण या समोरचे टॉपिक बघूया. यांनी पुस्तक लिहिलं मग यांच्या देशापुरतं मर्यादित झालं. मग कुठंतरी सर्व जगामध्ये मान्य असलेली भाषा आहे इंग्लिश. मग सर्व जगाला कळलं पाहिजे अकाउंटिंग काय आहे. मग यांनी काय केलं तर बघा एक नावाचा व्यक्ती आहे, कोणता तर त्याचं नाव आहे ह्यूज ओल्ड कास्टल. समजून घ्या काय ह्यूज ओल्ड कॅसल. यांनी काय केलं तर हे पुस्तक जे सुम्मा डी अरिथमेटिका होतं ना, ओके, जे लुका पेसिओली यांनी लिहिलं होतं तर त्याचं इंग्रजीमध्ये अनुवादन केलं. कधी तर 1543 मध्ये. कोणी केलं तर ह्यूज ओल्ड कॅसल यांनी केलं. परीक्षेत विचारू शकतात. ओके, म्हणून एक एक पॉईंट लक्षात ठेवा. तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा मिळणार नाही अशा प्रकारचं कंटेंट तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे. म्हणून तुम्हाला सांगतो समोरचे जे काही दिवस असतील ते तुम्हाला AK परफेक्शन अकॅडमी सोबतच जुळावं लागेल, कारण की ह्या गोष्टी परीक्षेत विचारल्या जाणार आहे. ओके, बेसिक टू ॲडव्हान्स घेईल मी, काळजी करण्याचं काही कारण नाही. यानंतर बघा आता पॉईंट नंबर 5. इन 1795 एडवर्ड जोन्स रोट. बघा आता एडवर्ड जोन्स नावाचा जो व्यक्ती होता ना हा थोडा हटके होता. याने काय केलं माहिती आहे का, ह्यूज ओल्ड कास्टल आला आणि त्यांनी लुका पेसिओलीचं पुस्तक इंग्रजीत अनुवादित केलं. परंतु यानं एडवर्ड जो जोन्स आहे यांनी काय केलं तर लेखांकनाची स्वतंत्र पद्धत मांडली. ओके, आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं 1795 मध्ये, ज्याचं नाव काय होतं तर द इंग्लिश सिस्टम ऑफ बुक किपिंग. काय होतं द इंग्लिश सिस्टम ऑफ बुक किपिंग असं त्यांनी इंग्लिश भाषेमध्ये एक स्वतंत्र लेखांकनाची पद्धत या पुस्तकामध्ये मांडण्याचं काम केलं. कोणी तर एडवर्ड जोन्स यांनी. कधी तर 1795 मध्ये. परीक्षेत विचारतात. ओके, यानंतरचा जर प्रश्न पाहिला क्वेश्चन नंबर 6 तर बघा कॉन्ट्रीब्युशन ऑफ लुका पेसिओली. लुका पेसिओली यांचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं तर बघा गिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री सिस्टम. ओके, तर बघा लुका पेसिओली यांनी काय केलं तर दुहेरी नोंद प्रणालीच्या तत्वांचे प्रतिपादन केले. म्हणूनच त्यांना काय म्हणतात तर दुहेरी लेखा प्रणालीचे जनक मानले जाते. नोन ॲज द फादर ऑफ डबल एंट्री सिस्टम. ओके, लक्षात ठेवा. यानंतरचा पॉईंट लक्षात घेऊ आपण. पॉईंट नंबर 7 कॉन्ट्रीब्युशन ऑफ रॉबर्ट स्पाउच आणि मॉरिस बघा मॉनिट्रप. हे जेवढे काही नावं घेतले ना हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. बघा आता दे कॉन्ट्रीब्युटेड टू द फॉर्म्युला ऑफ प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग. आता बघा फॉर्म्युला प्रिन्सिपल अकाउंटिंग कोण दिलं तर बघा लेखांकनाच्या तत्वांचे प्रतिपादन कोणी केले असा जर परीक्षेमध्ये प्रश्न आले तर उत्तर द्यायचे आहे रॉबर्ट स्पाउच आणि मॉरिस मॉनिट्रप. कोण रॉबर्ट स्पाउच आणि मॉरिस मॉनिट्रप. आता आपण यामध्ये शॉर्टकट जे काही आपण अभ्यासलं ना लेखांकनाच्या जनकावरती तर ते सर्व गोष्टी आपण म्हणजे थोडक्यामध्ये एकदम शॉर्टकटमध्ये काय करूया अभ्यासूया. बघा मग आता पहिलं नाव होतं लुका पेसिओली. यांना काय म्हटलं जाते तर फादर ऑफ अकाउंटिंग म्हणजे डबल एंट्री सिस्टमचे जनक म्हटलात. काय म्हणतात फादर ऑफ अकाउंटिंग आणि फादर ऑफ डबल एंट्री सिस्टम म्हणजेच लेखांकनाचे जनक आणि दुहेरी लेखा प्रणालीचे तत्व यांनी मांडलेले आहे. यानंतर बघा दुसरं नाव आलं होतं ह्यूज ओल्ड कास्टल. यांनी काय केलं तर 1543 मध्ये याचं लुका पेसिओलीचं जे पुस्तक होतं ओके तर बघा त्याचं ट्रान्सलेशन केलं. ट्रान्सलेट पेसिओलीज बुक इनटू इंग्लिश. लुका पेसिओलीचे पुस्तक यांनी काय केलं इंग्रजीमध्ये अनुवादले. यानंतर बघा तिसरं नाव आपल्या समोर आलं होतं ते म्हणजे काय तर एडवर्ड जोन्स. तर यांनी काय केलं तर 1795 मध्ये इंग्लिश सिस्टम ऑफ बुक किपिंग या पुस्तकाचं लेखन केलं. ओके, लक्षात ठेवा. आणि यांनी एक अकाउंटिंगची वेगळीच परिभाषा या पुस्तकामधून मांडण्याचं काम केलं स्वतंत्र. ओके, यानंतरचा प्रश्न जर पाहिलं तर रॉबर्ट स्पाउच आणि मॉरिस मॉनिट्रप. ओके, हे नाव सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर बघा यांनी काय केलं तर डेव्हलप प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग. यांनी लेखांकनाचं जे काही तत्व आहे याचं प्रतिपादन करण्याचं काम केलं. कोणी रॉबर्ट स्पाउच आणि मॉरिस मॉनिट्रप यांनी.
ओके, आशा करतो तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजलेल्या असतील. आता यानंतर जर पाहिलं आपण, बघा सर्वांनी फक्त एकदा सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून की आजचं सेशन आणि आज मी ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत ते किती तुम्हाला आवडत आहे. ओके, आता थोडक्यामध्ये समजून घ्या. सुम्मा डी अरिथमेटिका जिओमेट्रिका प्रोपोर्शनलिटा नावाचं जे काही पुस्तक आहे, ओके, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात तर सुम्मा दी अरिथमेटिका जिओमेट्रिया प्रपोर्शनी ॲट प्रपोर्शनालिटा. ओके, तर बघा याचा मराठीमध्ये अर्थ काय, इंग्लिशमध्ये काय अर्थ आहे समजून घ्यायचा आहे. बघा, समरी ऑफ अरिथमॅटिक जिओमेट्री प्रोपोर्शन अँड प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे अर्थ बघा, अंकगणित भूमिती प्रमाण आणि समानुपात यांचे संक्षिप्त सार असा या पुस्तकाचा काय होतो अर्थ होतो. ओके, हे केव्हा पब्लिश झालं तर 1494 मध्ये. कोणी लिहिलं, लुका पॅसिओली. याच पुस्तकामध्ये काय झालं तर दुहेरी लेखा प्रणाली म्हणजे डबल एंट्री सिस्टम हे विशद करण्यात आली होती, लक्षात ठेवा. ओके, आय थिंक ह्या सर्व गोष्टी आता तुमच्या तोंडपाठ झालेल्या असतील. आता आपण घेऊया ते म्हणजे काय. तर बघा एक परीक्षेमध्ये नेहमी विचारतात ते म्हणजे काय तर डी कम्प्युटिस एट स्क्रिप्टस. ओके, यावरती प्रश्न विचारतात नेहमी की हे काय आहे. तर बघा हे एक चॅप्टर आहे, पहिलं लेखांकनावरती आधारित असलेलं प्रथम क्रमांकाचं जे प्रकरण आहे चॅप्टर आहे. ओके, हे दिलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर बघा ऑन अकाउंटिंग अँड रायटिंग लेखांकन व लेखन यावर आधारित प्रकरण. इट इज अ चॅप्टर ऑफ बुक किपिंग फ्रॉम लुका पॅसिओलीज बुक सुम्मा डी अरिथमेटिका. हे काय तर लुका पॅसिओली यांच्या पुस्तकातील सुम्मा डी अरिथमेटिका नावाचं जे पुस्तक आहे त्यातील हे प्रथम क्रमांकाचं पुस्तक प्रकरण आहे, लक्षात ठेवा. ओके, परीक्षेत विचारू शकतात हे काय आहे तर. ओके, यामध्ये याचं जर तथ्य जर पाहिलं महत्वाचं तर बघा डी कम्प्युटिस ॲट अ स्क्रिप्टुरस हा इतिहासातील पहिला लिखित दस्तऐवज आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकता, स्टार मार्क करा की इतिहासातील पहिला अकाउंटिंगच्या संदर्भामध्ये लिखित दस्तऐवज मानला कोणत्या दस्तऐवजाला मानला जातो. उत्तर आहे डी कम्प्युटिस ॲट स्क्रिप्टरिस. ओके, लक्षात ठेवा हा पहिला काय तर दस्तऐवज आहे लिखित स्वरूपातील अकाउंटिंगच्या संदर्भामध्ये. ओके, यामध्ये काय झालेलं आहे, या प्रकरणामध्ये डबल एंट्री सिस्टम दिलेली आहे. यामध्ये व्यवसायाच्या नोंदी कशा कराव्यात, खर्च व उत्पन्नाचे व्यवस्थापन कसे करावे, खाते व वह्या कशा ठेवाव्यात त्याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. ओके, यानंतर बघा आपण अभ्यासूया रिलेशन बिटवीन अकाउंटन्सी अकाउंटिंग अँड बुक किपिंग. ओके, खूप इम्पॉर्टंट असणार आहे हे. बघा रिलेशन बिटवीन अकाउंटन्सी अकाउंटिंग अँड बुक किपिंग. आता सर्वांना माहिती पाहिजे अकाउंटन्सी काय, अकाउंटिंग काय आणि पुस्तकपालन म्हणजे काय. मराठीमध्ये अकाउंटन्सी म्हणजे काय रे तर लेखाकर्म. अकाउंटन्सी म्हणजे लेखाशास्त्र. काय होते मराठीमध्ये अकाउंटन्सी म्हणजे लेखाशास्त्र. ओके, यानंतर बघा अकाउंटिंग म्हणजे काय तर लेखाकर्म आणि बुक किपिंग म्हणजे काय तर पुस्तकपालन. हे समजणे गरजेचे आहे तुम्हाला अगोदर. आता बघा याचा शॉर्टकटमध्ये आपण अर्थ समजून घेऊ आणि तुम्हाला नंतर ह्या गोष्टी पूर्ण एकदम डिटेलमध्ये शिकवतो. बघा आता बुक कीपिंग इज द प्रोसेस ऑफ सिस्टमॅटिकली रेकॉर्डिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन द बुक ऑफ अकाउंटिंग. बघा पुस्तकपालन काय तर हे पुस्तकपालन म्हणजे आर्थिक व्यवहारांचे पुस्तकी नोंदवहीत शिस्तबद्ध पद्धतीने लेखा नोंदी करणे हे काय आहे तर पुस्तकपालनाचं काम आहे. ओके, हा बेस आहे. पुस्तकपालन काय एक सुरुवात आहे, लक्षात ठेवा. अकाउंटिंगची सुरुवात कोणत्यापासून होते, कशापासून होते तर उत्तर आहे बुक किपिंग पासून होते. मग बुक किपिंगचं जिथून काम संपते तिथून अकाउंटिंगचं काम सुरू होते, त्यालाच म्हणतात लेखाकर्माचं काम. मग बघा काय आहे अकाउंटिंग इन्व्हॉल्व्स रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, इंटरप्रिटिंग अँड कम्युनिकेटिंग फायनान्शियल इन्फॉर्मेशन. लेखाकर्म काय आहे तर हे आर्थिक माहितीची नोंदणी करते, त्याची वर्गीकरण करते. बघा तुम्हाला माहिती असेल सबसिडरी बुक्स असतात. ओके, खतावणी करतात, लेजर सर्वांना माहिती असेल तेच काम करण्याचं काम. त्यानंतर संक्षेप करते, त्याचा अर्थ लावते, प्रॉफिट आहे का लॉस आहे आणि ती माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम. म्हणजे बघा तुमच्या व्यवसायामध्ये जे काय व्यवसाय जर असेल तर तुमचे ऋणको असतील, तुमचे जे काही ग्राहक असतील त्यांना ते माहिती प्रोव्हाइड करणे हे कोणाचं काम असते अकाउंटिंगचं काम असते, लक्षात ठेवा. यानंतर आपण अभ्यासूया तिसरी टर्म म्हणजे काय तर अकाउंटन्सी. अकाउंटन्सी काय इज द सिस्टमॅटिक नॉलेज ऑर स्टडी ऑफ अकाउंटिंग. इट इन्क्लूड्स द प्रिन्सिपल्स, कन्सेप्ट, कन्व्हेन्शन्स अँड टेक्निक्स ऑफ अकाउंटिंग. बघा लेखाशास्त्र काय तर लेखाशास्त्र म्हणजे अकाउंटिंग विषयाची शिस्तबद्ध ज्ञानशाखा. हे काय एक ज्ञानशाखा आहे. मला सांगा सर्वांनी उत्तर द्यायचं आहे अकाउंटिंग काय आहे. अकाउंटिंग रिकामी जागा आहे. ओके, व्यवसायाची भाषा, व्यवहाराची भाषा, वापराची भाषा, बोलण्याची भाषा, लिहिण्याची भाषा. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. अकाउंटन्सी काय, अकाउंटिंग काय. ओके,
यात अकाउंटिंगचे सिद्धांत, संकल्पना आणि पद्धती या तंत्रांचा समावेश केला जातो. कशामध्ये? तर या ज्ञान शाखेमध्ये लेखाशास्त्राच्या. ओके, आता बघा तुमच्या समोर एक आकृती असेल. आता या आकृतीमध्ये तुम्हाला मी काही प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत. आता बघा, हे एक आकृती आहे. यातील हा छोटा जो गोल आहे ना, हा जो छोटा गोल आहे, ओके, हा जो छोटा गोल आहे हा काय दर्शवतो? व्याप्ती दर्शवतो. मग हा छोटा गोल काय असेल सांगा बरं? बुक कीपिंग असेल, अकाउंटन्सी असेल का अकाउंटिंग असेल? ओके, अकाउंटन्सी आणि टिंग वेगळं आहे, लक्षात ठेवा. बघा, जो सर्वात आता पुस्तकपालन काय असते? बेसिक स्ट्रक्चर असते आणि सुरुवात असते. मग जो सर्वात लहान म्हणजे बघा ज्याची व्याप्ती लहान आहे, स्वरूपाची आहे, ते काय असते? तर पुस्तकपालन असते. म्हणजे हे काय? पुस्तकपालन. हे काय? पुस्तकपालन आहे, लक्षात ठेवा. यानंतर यापेक्षा बघा हा दुसरा तुम्हाला गोल दिसत आहे. हा काय दिसत आहे तुम्हाला? दुसरा मोठा गोल दिसत आहे. म्हणजे पुस्तकपालनापेक्षा थोडंसं मोठं काय असते? तर ते असते अकाउंटिंग, ज्यालाच काय म्हणता येईल? तर लेखाकर्म. ओके, आणि या दोन्हीचा समावेश ज्यामध्ये होतो बघा, आता पुस्तकपालनामध्ये कोणाचा समावेश होत नाही ना, लेखाकर्माचा होतो ना लेखाशास्त्राचा. पुस्तकपालनामध्ये फक्त पुस्तकपालनाचाच काय होतो? समावेश होतो. म्हणजे बुक किपिंग मध्ये फक्त आणि फक्त बुक किपिंगचा समावेश होतो. परंतु लेखाकर्म म्हणजे अकाउंटिंग यामध्ये बुक किपिंग आणि अकाउंटिंग दोन्हीचा समावेश होतो, लक्षात ठेवा. ओके, आणि या दोन्हींचा समावेश ज्यामध्ये होतो त्याला काय म्हणतात? तर हे मोठं सर्कल आहे, ज्याची व्याप्ती खूप मोठी आहे, त्याला म्हणतात लेखाशास्त्र. काय म्हणतात त्याला? लेखाशास्त्र. लेखाशास्त्र, अकाउंटन्सी. काय म्हणतात? अकाउंटन्सी असे म्हणतात, लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. हे पुस्तकपालन काय आहे, पुस्तकपालनाची व्याप्ती काय, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण की परीक्षेमध्ये याच गोष्टीवरती सर्वात जास्त फोकस होणार आहे. ओके, सर्वात जास्त याच गोष्टीवरती तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहेत परीक्षेमध्ये. ओके, बघा मग आता तुम्हाला एक एक गोष्ट मी ऑलरेडी सांगितलेली आहे. मग हे बघा, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, हा छोटा सर्कल काय दर्शवतो? मग तुम्हाला उत्तर द्यायचं आहे बुक किपिंग. काय दर्शवतो? बुक किपिंग. यानंतर यापेक्षा हा व्हाईट वाला सर्कल काय दर्शवतो? मोठा. तर हा दर्शवतो अकाउंटिंग दर्शवतो का अकाउंटन्सी? तर उत्तर द्यायचं आहे अकाउंटिंग. लेखाकर्म, अकाउंटिंग, ING लागलं. ओके, आणि सर्वात मोठी शाखा कोणती आहे? तर ती आहे लेखाशास्त्राची, म्हणजे अकाउंटन्सीची. अकाउंटन्सी. ओके, जर तुम्हाला असं लक्षात जर आलं तर पुस्तकपालनाचा बघा, पुस्तकपालन हा कोणाचा भाग आहे? लेखाकर्माचा. ओके, हे एक सेंटेन्स लक्षात ठेवा. पुस्तकपालन लेखाकर्माचा भाग आहे. पुस्तकपालन काय आहे? तर लेखाकर्माचा भाग आहे. लेखाकर्माचा भाग, कर्माचा भाग. ओके, आणि लेखाकर्म काय रे? तर लेखाशास्त्राचा भाग आहे. लेखाकर्म काय आहे? तर हा लेखाशास्त्राचा भाग आहे. लेखाशास्त्राचा भाग आहे. शास्त्राचा भाग आहे. ओके, हे लाईन लक्षात ठेवा, परीक्षेत विचारू शकतात. ओके, यानंतर जर पाहिलं आपण तर बघा थोडक्यामध्ये याची व्याप्ती लक्षात घेऊ. तर बघा अकाउंटन्सी, अगोदर सर्वात मोठी शाखा कोणती आहे? तर अकाउंटन्सी आहे. हे काय? तर सर्वात मोठी शाखा आहे. यात नियम आहेत, तत्वे आहेत, संकल्पना आणि पद्धती शिकवल्या जातात अकाउंटन्सीमध्ये. ओके, हे काय? तर एक सायन्स आहे. इट इज अ सायन्स. अकाउंटन्सी काय रे? एक शास्त्र आहे, एक सायन्स आहे. उदाहरणार्थ यामध्ये शालेय कॉलेजचे लेखाशास्त्राचे पुस्तक म्हणजेच काय? तर बघा आपण जे शिकतो ना, बघा शाळेमध्ये कॉलेजमध्ये जे शिकतो लेखाशास्त्राचे जे पुस्तक आहेत त्याला म्हणतात अकाउंटन्सी. ओके, ज्यामध्ये बुक किपिंग सुद्धा येते आणि अकाउंटिंग सुद्धा येते. ओके, यानंतर बघा अकाउंटिंग. आता अकाउंटिंग कोण करते? अकाउंटिंग काय आहे? तर बघा अकाउंटन्सीमध्ये शिकवलेली तत्वे वापरून व्यवहारांची नोंद करणं, त्याचं वर्गीकरण करणं, त्याचं संक्षेप करणं, त्याचं विश्लेषण करणं, हे काम आहे अकाउंटिंगचं. ओके, हे कला आणि व्यवहार आहे, लक्षात ठेवा. अकाउंटिंग करणं काय? एक कला आहे, लक्षात ठेवा. काय? कला आहे. ओके, एखाद्या कंपनीचे वार्षिक हिशोब तयार करणे हे अकाउंटिंगचं काम असते. आता सर्वात लहान काय? बुक किपिंग. मग बुक किपिंग म्हणजे काय? पुस्तकपालन म्हणजे काय? तर बघा यामध्ये केवळ आणि फक्त व्यवहारांची नोंद ठेवल्या जाते. यात विश्लेषण आणि अर्थ लावल्या जातो का? तर बिलकुल नाही. फक्त काय असते? व्यवहारांच्या नोंदी. हे अकाउंटिंगचा एक काय? तर मूलभूत भाग आहे. ओके, उदाहरणार्थ यामध्ये काय असते? तर रोख असते, वह्या असते, खरेदी विक्री वह्या असते, हे लिहिण्याचं काम असते. त्यानंतर बघा जे लेजर असते, त्यानंतर जर्नल एंट्रीज असतात. ओके, सबसिडरी बुक्स असतात. हे सर्वच सर्व पुस्तकपालनामध्ये येते. डन. यानंतरचा प्रश्न आता, रिलेशनशिप बिटवीन देम, त्यांच्यातील संबंध. बुक किपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग. आता यांच्यामध्ये संबंध काय? तर बघा बुक किपिंग काय? आता सांगितलं
इट इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग. बुक किपिंग काय आहे तर इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग. इट इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग. अकाउंट बघा पुस्तकपालन हे अकाउंटिंगचा एक भाग आहे. विदाउट बुक किपिंग अकाउंटिंग कॅन नॉट बी डन. समजून घ्या. पुस्तक पालनाशिवाय अकाउंटिंग पूर्ण होऊ शकते का तर बिलकुल नाही. ओके लक्षात ठेवा. म्हणजे असं याचं काम कसं आहे माहिती आहे का, लग्नामध्ये नवरा मुलगा आणि नवरी मुलगी जर असेल, ओके ह्या दोन्ही जर नसतील तर लग्न होईल का, बिलकुल नाही. लग्न होण्यासाठी दोन्ही असणे गरजेचं आहे. म्हणजे बुक किपिंगचं असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. ओके अकाउंटिंग जर म्हटलं तर अकाउंटिंग इन्क्लूड्स बुक किपिंग. अकाउंटिंग मध्ये काय असते तर पुस्तकपालनाचा समावेश असतो. अँड ॲड्स इंटरप्रिटेशन अँड ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल डेटा. ओके त्यासोबत आर्थिक माहितीचे विश्लेषण आणि अर्थ लावणे याचा सुद्धा समावेश होतो. कशामध्ये, अकाउंटिंगमध्ये, लेखाकर्मामध्ये किंवा लेखांकनामध्ये. लेखाकर्म आणि लेखांकन एकच आहे. अकाउंटिंग सुद्धा एकच आहे. ओके आता अकाउंटन्सी लक्षात घ्या म्हणजेच लेखाशास्त्र. तर बघा अकाउंटन्सी प्रोव्हाइड्स द थेरोटिकल फ्रेमवर्क फॉर बोथ बुक किपिंग अँड अकाउंटिंग. अकाउंटन्सी काय तर ही बुक किपिंग आणि अकाउंटिंगसाठी सैद्धांतिक आधार प्रदान करणारी आहे. लक्षात ठेवा. आता बघा याचं जर आपल्याला समजायचं असेल तर उदाहरणाने लवकर लक्षात येतं, म्हणून तुमच्यासाठी उदाहरण सुद्धा घेऊन आलो. बघा आता बुक किपिंग काय तर इज लाईक रायटिंग डाऊन डेली एक्सपेन्सेस. म्हणजे बघा बुक किपिंग म्हणजे दररोजचे खर्च लिहून ठेवणे, म्हणजे रोज किरद नोंदी ठेवणे, जर्नल एंट्रीज ठेवणे. ओके अकाउंटिंग काय तर अकाउंटिंग इज अंडरस्टँडिंग हाऊ मच वॉज स्पेंट, अर्न अँड सेव्ड फ्रॉम दोज एक्सपेन्सेस. म्हणजेच बघा अकाउंटिंग म्हणजे काय तर किती खर्च झालेला आहे व्यवसायातील, किती उत्पन्न आलेले आहे, किती बचत झाली आहे, हे समजून घेणं अकाउंटिंग असते. लक्षात घ्या. अकाउंटन्सीचं उदाहरण जर लक्षात घेतलं तर अकाउंटिंग इज लर्निंग द रूल्स अँड मेथड्स ऑफ हाऊ टू डू धिस प्रॉपरली. म्हणजे अकाउंटन्सी काय आहे, लेखाशास्त्र काय आहे, शास्त्र लागलेले शब्द. तर बघा लेखाशास्त्र म्हणजे हे सर्व योग्यरित्या कसे करायचे याचे शिक्षण घेणे. हे कशाचं काम आहे, अकाउंटन्सीचं काम आहे. बघा आता डेली बेसिसवरती तुम्हाला अशाच प्रकारचं लेक्चर मिळणार आहे. थेरोटिकल इंग्लिश प्लस मराठी दोन्हींचा आपण काय करणार आहे, शब्दांचा यूज करणार आहे, वापर करणार आहे. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये ज्या गोष्टी येतील त्या सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करून देईल, जेणेकरून तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह जरी प्रश्न आला पेपरमध्ये तरी सुद्धा तो तुमचा सॉल्व झाला पाहिजे. ओके कन्सेप्च्युअल सुद्धा आला तर झालाच पाहिजे. ओके समजून घ्या. आणि MCQची प्रॅक्टिस सुद्धा करणार आहे. तर आशा करतो आजचा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना मनापासून आवडेल. ओके ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडेल त्यांनी फक्त एक काम करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, भविष्यामध्ये जे काही व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पडली पाहिजे, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि हो एक मैत्रीची भावना म्हणून की सर आपल्यासाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे सर्व कंटेंट प्रोव्हाइड करत आहे, तर त्यांच्यासाठी एक फ्रीमध्ये नाही घ्यायचं. तर बघा यासाठी तुम्हाला एक किंमत मोजावी लागेल. ते म्हणजे काय तर तुमच्याकडे जेवढे काही स्टडी ग्रुप आहेत तर डेली बेसिसवरती या व्हिडिओची जी काही लिंक आहे ते तुम्हाला शेअर करायची आहे. ओके ज्या विद्यार्थ्यांना बोर झालेलं असेल त्यांनी हे बघा, कारण की यावरती प्रश्न येईल म्हणजे येईल. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक शिफ्टमध्ये एक प्रश्न बघायला मिळेल म्हणजे मिळेलच. तर असो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू लाईक दिस प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल. थँक्यू.